नमस्कार. तर आज आपण इथे बनवलेली आहे दोडक्याच्या सालीची चटणी. हो, तुम्ही अगदी खरं ऐकलेलं आहे. इथे मी दोडक्याच्या सालीची चटणी बनवलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस ही चटणी कुणालाही खायला देता त्यावेळेस कुणीही म्हणणार नाही की दोडक्याच्या सालीपासून तुम्ही चटणी बनवलेली आहे. इतकी सोपी रेसिपी आहे, करायलाही खूप सोपी आहे आणि याची टेस्ट अप्रतिम लागते. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 3 दोडक्याची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे आणि आता आपण ही साल स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर साल स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता आपण ही जी साल आहे ही साल छानपैकी भाजून घेणार आहोत. तर आपल्याला ही साल खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर 5 मिनिटं झालेले आहेत. तर 5 मिनिटं झाल्यानंतर आपण ही साल थोडीशी साईडला घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार आहोत. त्यामध्ये मी इथं 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊया. तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते देखील आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण ही छानपैकी भाजून घेणार आहोत. हे आपल्याला छानपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपल्याला छानपैकी साल ही भाजून झालेली आहे. तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. खूप मस्त लागते याची चटणी, नक्की ट्राय करा तुम्ही. तर आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते. तर थंड झालेला आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साल टाकून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेऊया. आपल्याला ही आबडधोबडच फिरवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेली आहे ही चटणी. तर खूप छान होते ही चटणी, करायलाही खूप सोपी आणि अगदी 2 मिनिटात होते. ज्या दिवशी तुम्ही दोडक्याची भाजी करणार असाल त्या दिवशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल. तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.